होईल, किती बदनामी होईल आपली. लोक थुतू करतील आपल्यावर. स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात, असं बाहेर जाऊन नाही हो. अरे बाळा गप ना, काय झालं तुला? काय हवंय तुला? काय रडतोस? गप ना बाळा, गप ना. सावित्री, अगं सावित्री, किती रडतंय तुझं बाळ? होय ग पारू, रात्रीपासून लय रडायले बघ. काय ठाऊक काय झालं याला? अंग बी लय तापलंय. याला तर भूतबाधा झाली आहे. भूतबाधा? कसली भूतबाधा? माझ्या लेकराला भूताने झपेटलंय? नाही नाही, असं होऊच शकत नाही. होय सावित्री, असंच झालंय. याच्या पापण्या बघ किती लाल झाल्या. आता मी काय करू? हे पण घरी नाही. आपल्या गावाबाहेर एक तांत्रिक बाबा आले. ते खूप जालीम उपाय करतात. त्यांच्याकडे जा तुझ्या बाळाला घेऊन. वाटेल तर मी येते तुझ्या संगे. आणि त्या बाबाकडे जाताना एक नारळ घेऊन जावे लागते. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विजय. ओम फट स्वाहा. चांगली हवा घाला. आज काही भेटायचा बकरा दिसला नाही आपल्याला कोणी. बोल बेटा खटमल. बाबा ते बघा, एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे. वा 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 वा, आज मात्र मस्त आपली कमाई होणार. छान छान छान. ये बेटा ये. काय झालं बेटा? बर 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 बर, मला पाहावं लागेल याला नेमकं काय झालं. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विजय. ओम फट स्वाहा. बेटा नारळ आणलं का? घे बारीक. महाराज इकडे दुसरा पुन्हा शांतपत महाराज. आपल्याला पाहावं लागेल याला नेमकं काय झालं. अंगचं आहे का बाहेरचं आहे? बऱ्याच वेळेस बाहेर बाधा होती बा लेकराला. लेकराचे डोळे पाहिलं तर वाटतंय की याला बाहेरचीच बाधा झाली असणार. आपण चेक करून पाहू, याला तपासून पाहू याला काय झालं. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विजय. ओम फट स्वाहा. म्हणा स्वाहा. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विजय. ओम फट स्वाहा. म्हणा स्वाहा. ह्रीं क्लीं चामुंडाय विजय. ओम फट स्वाहा. बेटा नारळ हे स्त्रीच्या हाताने फोडत नसतात, ते पाप होतं. स्त्रीने नारळ फोडू नये. त्यामुळे आपण एखाद्या भक्ताला बोलू. भक्त सोहम, हे बाळा इकडं. बालका ये इकडं. बाळाला काय बाधा झाली ते आपल्या लक्षात येईल. अंगचं आहे की बाहेरचं आहे. बेटा पहा बरं, आणि हे नारळ फोड. नारळ फोडताना आरामाने फोड बरं. आरामाने फोड, आरामाने फोड. अरे बा, ओ वंगाळ वंगाळ. खूप मोठं भूत आहे, साधं भूत नाही हे. वंगाळ. बाळाचं काही खरं नाही.
बाळाचं काही खरं नाही आता. उपाय काढावा लागेल, मला उपाय शोधावा लागेल. ही बाधा कसली आहे ती पाहावी लागेल. बेटा शांत हो, शांत हो, मी उपाय करतो. त्याला कशाची बाधा झाली आपल्याला ते पाहावं लागेल. बेटा कटमल, हे आपलं साहित्य का बरं? आपल्याला पाहावे लागेल या बाळाला कशाची बाधा झाली आहे. आपल्या गावाच्या भोवती शिवारावर, नदीवर, विहिरीवर, चिंचेच्या झाडावर अनेक भूत पित राहतात. त्यापैकी कोणत्या भूताने याला झपाटलंय ते आपल्याला पाहावं लागेल. बाळा आपण चेक करून पाहू. आपल्याला तपासायचं आहे कोण पाहतो आणि या बाळाला कशाची बाधा झाली आहे ते आपण तपासून पाहू. शांत रे. नदीवरचा आहेस काय? नदीवरचा आहेस काय? लवकर समोर ये. माझ्या पुढं नाटकं जमणार नाहीत. लवकर समोर ये. येत नाही. येत नाही म्हणजे नदीवरचं नाही बरं. परत आपण पाहू. शिवावरचं असावं बहुतेक. कधी गावाला गेला होता का? कधी गावाला गेले नाही? मग बाळाला बाधा झाली कशी? तुम्ही गेले असणार तरी आपण पाहू. ओम फट स्वाहा. हे शिवावरच्या भूता लवकर प्रगट हो, लवकर प्रगट हो. येत नाही म्हणजे शिवावरचं भूत नाही. बाबा पीस पीस खायचं आणि आम्हाला रसा देतात. अरे बेटा असं बोलू नये. 6 महिने झाले आमची पगार दिली नाही. अरे शांत बाळा, शांत, सगळे होईल. कवा होईल? चिंचेवरचं आहे काय? चिंचेवरच्या भूता प्रगट हो, लवकर प्रगट हो. चिंचावरचं सुद्धा भूत नाही. विहिरीवरच्या भूता प्रगट हो, विहिरीवरच्या भूता प्रगट हो. माझ्या समोर ये. आता तुझी काही खैर नाही. या बाबा खटमलशी तुमची भेट आहे. लवकर प्रगट हो, लवकर प्रगट हो. आला आला आता माझ्या तावडीत आला, माझ्या तावडीत आला. विहिरीवरच्या भूता आता तुझी खैर नाही. या बाबाशी तुझी भेट आहे. तुझा आता काही खरं नाही बेटा. खूप जालिम भूत आहे हे आणि त्यामुळं या बाळाला ही बाधा झालेली आहे. आतून असं पोखरून टाकलं या बाळाला. त्यामुळं उपाय करावा लागेल बेटा, उपाय करावा लागेल. बाबा काहीतरी उपाय करा. मी माझ्या बाळासाठी काय पण करीन. उपाय आहे पण तुझ्या त्याने होणार नाही बेटा. होईल का सांग ते पहिलं. होईल बाबा, मी काय पण करीन. हे बघ त्याला खूप खर्च येईल. करू द्या बाबा. हा तर त्याला आपल्याला काय लागेल बेटा? एक कोंबड्याचा नैवेद्य लागल आणि 501 रुपये दक्षिणा लागल. हा आणि मला काही नको बरं. मी काही घेत नाही. मी निस्पृह माणूस आहे. मला काही लागत नाही. त्याची भूताची म्हणतात आणि मागं पेटी असं नाही, असं नाही. त्या भूताची शांती करावी लागते. तुम्हाला माहित नाही का? त्याची शांती करायची बाळ बरं कसं होईल? त्याची शांती करायला लागते की नाही? मी तुम्हाला किस्ती देईन नंतर. त्याच्यामुळे हा हो म्हणा, हो म्हणा. हा हा हे बघा ते काय ते भूताची शांती करावी लागते. त्यामुळे तुम्हाला एक कोंबडं आणि 500 रुपये दक्षिणा द्यावी लागेल. कबूल आहे का? हा तर ती अगोदर दक्षिणा द्या, नंतर आम्ही काय करतो त्याचा इलाज बरोबर करतो. त्याचा अंगारा लावतो मी याला. हे भूता तुला मी आता बांधून ठेवतो. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्महे ओम फट स्वाहा. आता याला मी बांधून टाकणार आहे आणि माझ्या खिशात ठेवणार आहे. याची आता सुटकाच नाही. याला नंतर तिकडे बाहेर नेऊन सोडून देईल. या बाळापासून तो ना दूर जा, दूर जा, दूर जा. आता बाळाला घेऊन जा बेटा. आता हा हे काय अंगारा केलेला आहे. त्यामुळे आता बाळ बरोबर नीट होणार, एकदम बरोबर होणार. हे काय हा थोडासा अंगारा सकाळ संध्याकाळ हे बाळा